गुड मॉर्निंग. आजची सुरुवात सकाळी 8 वाजतापासूनच झाली. कामाला चालले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती मला, की माझे एवढे पण फॉलोवर्स नाही आहेत, की एवढी पण फॅन फॉलोइंग नाही. पण जेवढी पण झाली ती तुमच्यामुळेच झालेली आहे. मला खूप लोकं कामावर येऊन बोलतात, की आम्ही तुमचे ब्लॉग बघितले. मी त्यांना थँक्यू पण बोलते, मी त्यांच्याशी बोलते पण. तर हे सांगण्याचं कारण असं, की आज कोणीतरी स्टोअरमध्ये आलेलं होतं आणि ते बोलले, की आम्ही तुम्हाला फॉलो वगैरे करतो. म्हटलं ओके, मग आम्ही तुमचे ब्लॉग पण बघतो. मी त्यांना थँक्यू वगैरे बोलले, त्यांच्याशी बोलले. पण त्यानंतर ते बोलले, की आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेलो आहे. तर प्लीज हे असं करू नका. माझ्या जॉबवर पण इम्पॅक्ट पडेल या गोष्टीचा. ठीक आहे, तुम्ही खूप प्रेमाने घेऊन आल्या असाल माझ्यासाठी, मी मान्य करते. पण प्लीज मला तुम्ही भेटायला या, माझ्याशी बोला, मला काहीच हरकत नाही आहे. पण असे गिफ्ट वगैरे घेऊन नका येऊ, कारण मला पण ते चांगलं नाही वाटणार. ठीक आहे, तुम्ही प्रेमाने देता ओके, पण प्लीज नका करू. ठीक आहे, घरी आली आणि आज कामावर पण खूप मस्ती केली, जशी की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीच असाल. आणि घरी येऊन रेडी वगैरे होऊन मी परत आज माझ्या फ्रेंडला भेटायला चालली होती. एवढे VIP लोकं इथे, की ज्यांना मी आता व्हिडिओमध्ये दाखवते. इतकी VIP की यांच्याकडे भेटायलासुद्धा टाईम नसतो. आणि थांबा, अजून 2 जण येणारे, हे पण VIPचे, ते यांच्याकडे टाईम नसतो भेटण्यासाठी. आज कसं काय टाईम भेटला, तर आज आम्ही सर्व भेटलो. खाल्लं पिल्लं, तिथे मजा मस्ती केली, गप्पा वगैरे मारल्या. खूप दिवसांनी महिन्यानंतर भेटलो होतो आम्ही जास्ती. आणि नंतर तिथून गेलो, पाणीपुरी पार्सल घ्यायची होती आम्हाला. तर आम्ही तिथे शेकोटी होती, म्हटलं चला तिथे बसून घेऊ आपण. मी वर्षानंतर शेकोटीसमोर बसले होते आणि बसून खूप चांगलं वाटलं. आणि बस तिथून सर्वांना बाय बाय केलं आणि मी घरी जायला निघाले. घरी गेले आणि आमच्या बेलाला आज मी भेटलेलीच नव्हती. सकाळी पण काही गडबडीत गेले, तिच्याजवळ गेली, तिचा लाड वगैरे केला आणि बस फ्रेशन अप होऊन आले ना. आता मी जाईल सरळ झोपायला, कारण खूप थकली. उद्या सकाळी पण मला लवकर जायचे. बाय.